नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या नवीन एका भागात सगळ्यांचं स्वागत. या भागापासून आपण बघणार आहोत 5 अशा गोष्टी ज्या आपल्याला बारीक-बारीक गोष्टी आहेत आणि त्या स्टॉक मार्केटमध्ये लागणार आहेत. त्यामुळे 5 मिनिटात आपण 5 गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला तर सुरू करूया. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे व्होलॅटिलिटी. व्होलॅटिलिटी म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये किती चंचलता आहे किंवा एखादा स्टॉक किती वर-खाली होतोय, त्याच्या हिशोबाने आपण म्हणतो की तो स्टॉक एखादा व्होलॅटाईल आहे का नाही आहे. म्हणजे काय? तर समजा एखादा आपला स्टॉक आहे. स्टॉक ए आपण म्हणूया. स्टॉक ए तो बराच वर-खाली होतोय असा आणि एक स्टॉक बी आहे, जो बऱ्यापैकी स्टेबल आहे किंवा संथ आहे. तर अशा केसमध्ये आपण म्हणू शकतो स्टॉक ए हा जास्त व्होलॅटाईल आहे आणि स्टॉक बी आहे हा नॉन व्होलाटाईल किंवा कमी व्होलाटाईल. जास्त व्होलाटाईल असलेल्या स्टॉकमध्ये कदाचित तुमचं प्रॉफिट होण्याचं प्रमाण जास्त असू शकतं. तसाच लॉसही जास्त जास्त होऊ शकतो. आणि स्टॉक बी जो आपण बघितलाय तो व्होलाटाईल नाही आहे जास्त. त्यामुळे त्याच्यात आपल्याला कदाचित स्टेबल रिटर्न्स मिळू शकतात. बऱ्याच वेळेला असं होतं की निफ्टी 50चे जे स्टॉक्स आहेत ते कमी व्होलाटाईल असतात आणि त्याचे रिटर्न्ससुद्धा त्या मानाने थोडेसे कमी असतात ॲज कंपेअर्ड टू आपले जे बाकीचे स्टॉक्स आहेत मिड कॅप किंवा स्मॉल कॅप ह्यांचे रिटर्न्स कदाचित जास्त असू शकतात कारण ते जास्त व्होलाटाईल असतात. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे अल्फा. अल्फाची साईन किंवा अल्फाचं चिन्ह आपण बघितलं असेल तर अल्फा म्हणजे एखाद्या म्युच्युअल फंडने किंवा स्टॉकने गेल्या काही दिवसांमध्ये किंवा वर्षभरात एखाद्या इंडेक्सच्या कंपेअर करता किती रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ निफ्टीचे रिटर्न्स वार्षिक आपण समजा बघायला गेलं फायनान्शियल इयरमध्ये ते समजा 18% असतील आणि एखाद्या स्टॉकने रिटर्न्स जे दिलेत ते 28% असतील, तर अशा वेळी त्या एखाद्या स्टॉकचा अल्फा जो आहे तो 10 असं म्हणू शकतो आपण. जो फरक आहे दोघांमध्ये 28% आणि 10%, ह्याला आपण म्हणतो अल्फा. त्यामुळे या केसमध्ये अल्फा झाला 10. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बीटा. आपण आता अल्फा बघितलं आणि व्होलॅटिलिटी म्हणजे पण बघितलं. तर आता बीटा म्हणजे काय? तर निफ्टी ही जी आपली इंडेक्स आहे, ती समजा वर जाते किंवा खाली जाते, तर त्याला कंपेअर करता एखादा स्टॉक किती वर-खाली होतोय. म्हणजे आत्ता निफ्टी समजा गेल्या 4-5 महिन्यात वर आलेला आहे, तर त्याच्या वर येताना एखादा स्टॉक किती प्रमाणात वर आलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा स्टॉकचा बीटा जर 1.5 असेल, तर ह्याचा अर्थ निफ्टी 1% वर गेल्यानंतर तो स्टॉक 1.5% वर गेला असेल. पण हे फक्त वर जातानाच ॲप्लिकेबल आहे का? नाही. तर निफ्टी समजा 1% पडला, तर तो स्टॉकसुद्धा 1.5% म्हणजे 1.5% ने खाली पडणार आहे. त्यामुळे जास्त बीटा असेल, तर आपल्याला कदाचित खाली पडण्याची रिस्कसुद्धा जास्त आहे, पण वर जाण्याचे रिटर्न्ससुद्धा जास्त आहेत. कारण आपल्याला माहितीच आहे, जिथे रिस्क जास्त आहे, तिथे रिटर्न्ससुद्धा जास्त मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे बीटा एक प्रकारची व्होलॅटिलिटी दाखवतो, की मार्केटमध्ये समजा चंचलता आली, तर तो स्टॉक त्याच्या प्रमाणात किती वर-खाली होऊ शकतो. बीटा समजा 1 असेल, तर ह्याचा अर्थ तो हातात हात घालून जातोय निफ्टीच्या, म्हणजे जेवढा निफ्टी वर-खाली होतोय, तेवढाच तो स्टॉकसुद्धा त्याच पर्सेंटने वर-खाली होतोय. बीटा समजा 0.7 वगैरे असेल, तर आपण म्हणू शकतो, की निफ्टी जेव्हा 1% वर जाईल, तेव्हा तो स्टॉक 0.7% नेच वर जाईल किंवा निफ्टी 1% खाली पडेल, तर तो स्टॉक 0.7% नेच खाली पडेल. पुढची एक गोष्ट आहे ते म्हणजे बुलिश आणि बेरिश हे शब्द बऱ्याच वेळेला ऐकले असतील. तर बुलिश म्हणजे मार्केट पॉझिटिव्ह जातंय आणि बेरिश म्हणजे मार्केट निगेटिव्ह येतंय. बुलिश आणि बेरिश तर हे दोन शब्द आलेले आहेत बुल आणि बेअर या दोन शब्दांवरून. बुल म्हणजे बैल आणि बेअर म्हणजे अस्वल. तर असं म्हणतात की जेव्हा आपल्याला समजा एखाद्याचा हल्ला झाला बुल म्हणजे बैलाचा किंवा अस्वलाचा, तर बैल आहे तो शिंगाने वर उडवतो म्हणून त्याला आपण म्हणतो बुलिश. आणि बेअर म्हणजे अस्वल आहे ते खाली आपल्याला थोडंसं असं अ, कवेत घेऊन किंवा असं दाबल्यासारखं करतं आणि मारायचा प्रयत्न करतं. किंवा असंही म्हणतात की बैल आहे तो वर्षभर शेतात राबतो आणि वर्षभर एखादा स्टॉक हळूहळू वर जातो आणि जेव्हा मार्केट क्रॅश होतं किंवा कोसळतं त्याला 2 दिवस सुद्धा पुरेसे असतात मार्केट परत होतं तिथे यायला. जसं अस्वल एका रात्रीत येऊन शेताची नासाडी करून जातं तसंच. पुढची गोष्ट आहे ते म्हणजे व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम म्हणजे आवाज नाही तर नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे सकाळपासून किंवा जेव्हा ट्रेडिंग सेशन चालू झालं तेव्हापासून किती शेअर्सची देवाणघेवाण झाली. म्हणजे एखाद्या माणसाने पर्सन एने एखादा शेअर पर्सन बीला विकला तर आपण म्हणणार व्हॉल्यूम 1 आहे. बीने समजा तो सीला विकला तर आपण म्हणू शकतो व्हॉल्यूम 2 आहे.
सीने समजा डीला विकलं तर आपण म्हणू शकतो व्हॉल्यूम 3 आहे. तर सकाळपासून किंवा जेव्हा ट्रेडिंग सेशन चालू झाले तेव्हापासून व्हॉल्यूम वाढत जातो आणि दुसऱ्या दिवशी परत जेव्हा सेशन चालू होईल तेव्हा तो शून्यातून सुरुवात होतो. जेवढा व्हॉल्यूम जास्त तितकं ट्रेडिंगच्या दृष्टीने चांगलं. कारण त्याच्यात बरेच लोकं असण्याची शक्यता आहे किंवा जास्त लोक त्याच्यात ॲक्टिव्ह आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे व्हॉल्यूम असणं ही एक चांगली गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला ब्रेकआउट वगैरे होत असेल तर तेव्हा सुद्धा व्हॉल्यूम बघितला जातो. व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन घेणं आवश्यक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण 5 टॉपिक्स बघितली. अल्फा, बीटा, व्हॉलॅटिलिटी, बुलिश, बेअरिश म्हणजे नक्की काय आणि व्हॉल्यूम. तर या सीरीजमध्ये आम्ही पटकन 5 मिनिटात आपल्याला एक नवीन नॉलेज घेता येईल अशी एक सीरीज काढतोय. त्यामुळे त्याच्यावर नक्की लक्ष ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. आणि समजा तुम्हाला एखादा टॉपिक शिकायचा असेल तर त्याचीसुद्धा कमेंट करून आम्हाला सांगू शकता. नक्कीच मी त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. भेटूया नवीन एका व्हिडिओ